नाशिक विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत। नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदेंना भेटूनही नाशिकमध्ये मार्ग निघेल असं वाटत नसल्याचं गीते म्हणाले। माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही। आज मी सांगतोय थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही। मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये। काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली। जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या, आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो। मागच्या वेळेस तुमचा पुतण्याच जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही। नाशिकचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतर गोकुळ गीतेही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते। मात्र मुख्यमंत्री एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत, त्यामुळे गीते मुंबईत शिंदेंची भेट घेणार आहेत। दुसरीकडे शिंदेंनी मुंबईत शिवसेना मंत्र्यांची बैठकही बोलावली आहे। विधान परिषद निवडणुकीआधीच नांदेडमध्ये महायुतीत तणाव पाहायला मिळतोय। या निवडणुकीत भाग घेतला नाही असं शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी म्हटलंय। कोळशाच्या दलालीत हात काळे करू इच्छित नाही असंही वक्तव्य हेमंत पाटील यांनी केलंय। नांदेडमध्ये अमर राजूरकर हे विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार आहेत। भाऊ, आपण सोबत आहात की नाहीये? म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही कुठे दिसत नाहीये या सगळ्या निवडणुकीमध्ये? महायुतीमध्ये आहे, परंतु या निवडणुकीमध्ये मी नाही। याचं कारण असं आहे की या कोळशाच्या दलालीमध्ये हात काळे करून घेण्याची माझी इच्छा नाही। आपण बघताय की ही जी निवडणूक आहे ही मराठी माणसाची दुर्दैवानं निवडणूक राहिलेली नाही। ही निवडणूक धनदांडग्यांची राहिलेली अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा व्यापार व्यवहार हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। तेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये असं भाग घेऊ नये असं मला अंतःकरणातून वाटलं, म्हणून मुद्दाम मी या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटलाय। पुण्यातील काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे। अरविंद शिंदे यांच्याकडून खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल पाठवण्यात आलाय। विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळतोय। प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पुण्यात कुणाशीही चर्चा न करता शरद पवार यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केलाय। तर पुण्यात विधान परिषद निवडणुकीत काय घडामोडी घडल्या? पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये वाद आहे। सपकाळांनी कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं अरविंद शिंदे यांनी म्हटलंय। नंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत माघार घेतली। पवारांच्या आदेशानंतर उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली होती। यामुळेच राष्ट्रवादीचे विक्रम काकडे पुण्यातून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले। त्यामुळेच पुण्यातील काँग्रेस नेते नाराज झालेत आणि आता ते सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करतायत।